नमस्कार. जनता राजा व्हायरलमध्ये सर्वांचे स्वागत. सर्वत्र लोकसभेची रणधुमाळ आता थंडावलेली दिसत आहे. आता संपूर्ण देशाचे लक्ष 4 जूनच्या निकालाकडे लागले आहे. या दरम्यान अनेक नेते मंडळीची चर्चा खूप झाली. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर यांनीही आपल्या उमेदवारांसाठी अवघा महाराष्ट्र सभा घेऊन पिंजून काढला. शेवटच्या टप्प्यातील सभा दरम्यान उल्हासनगर व भिवंडी येथील वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना चांगलीच दमछाक झाली. एकाच दिवसांमध्ये 2-2, 3-3, 4-4 सभा आटपून बाळासाहेब जितके होईल तितके जनतेपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत होते. याच दरम्यान उल्हासनगर येथे सभेला येताना बाळासाहेबांनी ट्रॅफिक जाममधून वाचण्यासाठी चक्क लोकलने प्रवास करण्याचे ठरवले. वंचितच्या पदाधिकाऱ्यांना ही माहिती मिळताच सर्व पदाधिकाऱ्यांनी विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन गाठले. उल्हासनगर मतदारसंघातील वंचितचे अधिकृत उमेदवार शहाबुद्दीन शेख ही विठ्ठलवाडी स्टेशन गाठले. या दरम्यान 2 AC लोकल एकापाठोपाठ एक स्टेशनवरून निघून गेल्या व बाळासाहेब या लोकलमध्ये आले नसल्याचे निष्पन्न झाले व कार्यकर्ते पुन्हा शांत बसून राहिले. यानंतर अवघ्या काहीच मिनिटांमध्ये गर्दीने खचाखच भरलेली एक साधी लोकल आली व कार्यकर्ते भ्रमात राहिले की बाळासाहेब एवढ्या खचाखच भरलेल्या ट्रेनमध्ये लोकलमध्ये येणार नाहीत. या भ्रमात राहिले व नेमकं त्याच ट्रेनमधून बाळासाहेब उतरले व जिना चढून सभास्थळाकडे निघाल्याचे समजताच कार्यकर्त्यांची एकच धावपळ उडाली व कार्यकर्ते व समता सैनिक दलाचे अनेक कार्यकर्ते धावत पळत बाळासाहेबांना गाठले व सभास्थळाकडे घेऊन जाण्यासाठी मोठी गर्दी झाली. आपल्या नेत्याच्या अतिशय साधी राहणीमानाने कार्यकर्ते व पदाधिकारी मात्र भारावून गेल्याचे दिसत होते. अनेक नेते मंडळी आपल्या प्रसारात आपल्या पक्षासाठी प्रवासादरम्यान लाखो रुपये खर्च करत असताना बाळासाहेबांनी भर दुपारी उन्हाक्याच्या तडाक्यात घामाच्या धारा सुटलेल्या असताना हा केलेला प्रवास लाखो कार्यकर्त्यांना प्रेरणा देऊन जातो. विठ्ठलवाडी स्टेशन ते सभास्थळादरम्यानील प्रत्येक क्षण बाळासाहेबांचा जनता राजा व्हायरलच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाला. बाळासाहेबांचे भाषण सुरू असताना स्वतःला प्रोत्साहित करणे व बेबाक भाषण देणे हा अंदाजही आमच्या कॅमेऱ्यात कैद झाला. हा अंदाजही लाखो तरुणांना प्रेरणा देण्यासारखा होता. खचाखच भरलेल्या ट्रेनमधून प्रवास करून पुन्हा पायी सभास्थळाकडे येताना व आल्यानंतर बेभागपणे आपल्या स्टाईलमध्ये आपल्याच अंदाजामध्ये भाषण करणारे बाळासाहेब, गर्दीने खचाखच भरलेल्या लोकलचा प्रवास व यानंतर स्टेशनवरील सर्व जिने चढून गाडीपर्यंत पायी प्रवास, या सर्व प्रवासानंतर बाळासाहेबांच्या भाषणाची शैलीही जनता राजा व्हायरलच्या कॅमेऱ्यात कैद झाली. संघर्ष आणि संकट याचे मिलन म्हणजे आंबेडकर म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. अशीच घटना भिवंडी येथील शेवटच्या सभेसाठी बाळासाहेब निघाले असता मानकुली नाक्यावर ट्रॅफिक जाममध्ये त्यांची गाडी फसली. या प्रसंगावरही मात करत बाळासाहेबांनी तालुका अध्यक्ष शीतल गायकवाड यांच्यासोबत चक्क स्कूटरने प्रवास करत सभास्थळ गाठले. आचारसंहिता लागण्यासाठी अवघे काही मिनिट बाकी असताना बाळासाहेब सभास्थळी पोचून आपल्या कार्यकर्त्यांना व जनतेला संबोधित केले. हेलिकॉप्टर ते एसीची गाडीनंतर धूळ मातीमधून नेणारी स्कूटरवरला प्रवास, बाळासाहेबांचा सर्व संघर्ष पाहून त्यांचे पदाधिकारी मात्र चांगलेच भारावून गेल्याचे दिसत होते. 2024च्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये बाळासाहेबांनी केलेला हा प्रवास येणाऱ्या अनेक पिढ्या, अनेक राजकारणात येऊ पाहणाऱ्या तरुणांसाठी प्रेरणा देणारा ठरू शकतो. या सर्व घटनेचा साक्षीदार होण्याचे भाग्य जनता राजा व्हायरलला मिळाल्याचे समाधानी आम्ही व्यक्त करतो. वंचितांचे प्रश्न, संघर्ष, संकट व आंबेडकर जसे काही महाराष्ट्रात समीकरण बनल्याचे दिसत असते. जनता राजाचा आजचा हा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंटद्वारे कळवा व चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.